आता हंबरण्या म्हणजे बाळासाहेबांचा कार्यकर्ता कधी रडताना कोणी पाहिला? बाळासाहेबांचा विचारांचा कार्यकर्ता कधी रडणार नाही. तो लढणारा कार्यकर्ता आहे, लढणारा, प्रसंगाशी लढा देणारा कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे मी तर सातारचा आहे, साताऱ्याचं पाणी सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून मी मला सगळे ओळखतात. माझ्या पोटात एक असं नाही. आणि मग पश्चिम महाराष्ट्र जे आहे आपला पूर्ण हा पश्चिम महाराष्ट्रातले सर्व कार्य, कोल्हापूरला गेलो होतो, पुरात गेलो, त्यांना मदत केली. सांगलीला गेलो, जिथं जिथं संकट तिथं एकनाथ शिंदे पोचतोच. आणि म्हणून उत्तराखंड असू द्या, आणि म्हणून उत्तराखंड असू द्या, केरळ असू द्या, सगळीकडे अगदी पहलगाम मध्ये देखील आपले महाराष्ट्रातले लोक अडकले होते. एकनाथ शिंदे पोहोचला, सगळी टीम तिकडे पोहोचली, त्यांना विमानाने आपण इकडे परत आणले. आणि म्हणून एकनाथ शिंदे कसा आहे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून माझं नाव मी आपला शांत सातारी काय एक गाव दोन तुकडे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, एक गाव दोन तुकडे आणि विषय एंड. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. कसली कारण सांगायची? कारण सांगायचं काम सरकारचं नसतं, प्रश्न सोडवायचं काम सरकारचं असतं. आमची लढाई खुर्चीसाठी नाही, आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे. ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीवर बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हे आमचं काम आहे, त्यांच्या समस्या सोडवणे आमचं काम. आणि म्हणून इकडं व्यासपीठावरील आपले सगळे वैभव आहे, हे सर्व जे लोक आहेत, मी नेहमी सांगतो, आणि समोर बसलेले जे काही ऐश्वर्य आहे आपलं, जे व्यासपीठावर आम्ही सगळे बसलो असतो आणि समोर रिकाम असतं तर या व्यासपीठाला शोभा राहिली नसती. आणि म्हणून कार्यकर्ता महत्वाचा आहे. आणि म्हणूनच कार्यकर्त्याला जपलं पाहिजे. कार्यकर्ता आता निवडणुका शंभूराज नेत्यांच्या झाल्या आपल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आपले सर्व नेत्यांनी कार्यकर्ता बनून लढल्या पाहिजे आणि त्यांना जिंकून दिलं पाहिजे. कारण मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही लोक म्हणायचे सीएम, चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन. म्हणायला काय प्रॉब्लेम आहे? शेवटी आपण केंद्रबिंदू आपला कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य माणूस. आता डीसीएम आहे, आता लोक म्हणतात डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय नाही. काय नावामध्ये काय घेऊन बसलात तुम्ही? अरे सगळ्या पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून जिथे जिथे जातो तिथे लाडक्या बहिणी उभ्या असतात स्वागतासाठी. तिथून हळूच मामा म्हणून पण नाव आवाज येतो, लाडक्या बहिणींचं मुलं. अरे याच्यात आनंद आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपल्या या निवडणुका ज्या आहेत, आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, या आपल्याला ताकदीने लढायच्या आहे. महायुतीचा भगवा आपण लोकसभेवर फडकवलाय, महायुतीचा भगवा विधानसभेवर फडकवलाय. आता महायुतीचा भगवा आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा. आणि यासाठी हे कार्यकर्ते महत्वाचे आहेत. आणि म्हणून बूथ प्रमुख, गटप्रमुख यांना फक्त आपण जेव्हा निवडणुका आल्या की त्यांना बोलावतो, मग त्यांची आठवण येते. निवडणुका असतात तो आमदाराच्या निवडणुकीत मदत करतो, खासदाराच्या निवडणुकीत मदत करतो, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेमध्ये मदत करतो, तेव्हा तो मात्र आवडता असतो सगळ्यांचा. निवडणुका झाल्या की तो आवडताच राहिला पाहिजे, नावडता होता कामा नये. हे माझ्या सर्व लोकांना मला सांगायचं, पदाधिकाऱ्यांना सांगायचं. शेवटी हा कार्यकर्ता जो आहे, हा कार्यकर्ता आपल्याला निवडून देत असतो, कार्यकर्ता आपल्याला मोठं करत असतो. माझा उमेदवार कसा चांगला आहे हे कार्यकर्ता घराघरामध्ये जाऊन सांगत असतो. आणि म्हणूनच आज आपण जिंकत असतो. माझ्या सकट सगळ्यांची कामं हा कार्यकर्ता करत असतो. हा कार्यकर्ता जेव्हा संकटात असतो तेव्हा मात्र आपण त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही भावना त्याची असते, ती आपण पूर्ण केली पाहिजे. शिवसेना एक प्रचंड
मोठी ताकद या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना पुढे जाते. अनेक लोक प्रवेश करतात शिवसेनेमध्ये. काल देखील अनेक आजी माजी आमदारांनी प्रवेश केला. कारण त्यांना माहित आहे की 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये जेवढी कामं झाली हा विश्वास एक निर्माण झालेला. महायुतीवर एक मोठा विश्वास निर्माण झाला. आणि म्हणून निवडणुका आपल्याला जिंकायची असतील तर मतदार यादीवर आपण काम केलं पाहिजे. म्हणून ते ऍपचं जे काम आहे, ऍपचं जे ट्रेनिंग आहे ते तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांना लवकर द्या. आणि कारण हा ऍप जो तयार केलेला आहे, ऍप मध्ये पूर्ण तुम्ही जर तो हाताळला तर बोगस नावं त्याच्यामध्ये राहणार नाही. इकडे मला वाटतं जास्ती तो प्रकार, पण तरी सुद्धा मागच्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये आपण पाहिलं काही ठिकाणी आपल्या हक्काची माणसं मतदार यादीत नव्हती आणि जी नको ती नावं मतदार यादीत होती. पण तुम्ही किती प्रचार करा, किती बॅनर लावा, किती लोकांना भेटा, पण मतदार यादीत जर नाव नसेल तर तो हक्काचा मतदार आपला वंचित राहील, तुम्हाला मतदान करू शकणार नाही. आणि या छोट्या निवडणुका आहे, हे 2, 5, 400, 500, 200 मतांचा याच्यामध्ये फरक असतो. आणि म्हणून याच्यावर आपण यादीवर लक्ष दिलं पाहिजे, यादीचं सर्वेक्षण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने या ऍप मध्ये जीपीएस ट्रॅकर आहे आणि त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष जागेवर जाऊन या ठिकाणी हा तुम्ही सर्वे केला तर नक्की त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण म्हणून मी प्रत्येक बैठकीमध्ये सांगतो, यादी महत्वाची आहे, मतदार यादी महत्वाची आहे आणि या यादीवर आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून ते आपण कराल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता देखील मग शंभूराजांनी सांगितलं की एका वेळेस आमदार, खासदार, मंत्री तर आपल्याला नेहमी भेटतात, परंतु कार्यकर्ता कधी काम असेल तरच भेटतो, हे मला माहित आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशा प्रकारे कुठल्याही शहरामध्ये मी गेलो, कुठल्याही जिल्ह्यात गेलो, जर कार्यकर्ता मला दिसला तर माझी गाडी थांबलीच आणि त्या कार्यकर्त्याला काय त्याचं काय काम आहे ते ऐकून घेतो. शेवटी या कार्यकर्त्याच्या जीवावरच आपला पक्ष आहे. हा पक्ष मालक आणि नोकरांचा नाही, हा पक्ष आपला शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा तुमच्या सर्वांचा पक्ष आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्या एक कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. आणि म्हणून सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाभावाचे, हे आपला परिवार, आपलं एक कुटुंब. आणि आपण जे काही विचारधारा घेऊन चाललोय पुढं, ही विचारधारा लोकांना आवडलेली आहे. म्हणूनच तर आपल्याला 80 जागांमधून 60 जागा जिंकल्या. आपण 80 जागांमधून 60 जागा जिंकणं हा देखील एक इतिहास आहे. तो इतिहास आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलाय. आणि म्हणून या जिथं आमदार आपले नाहीत या ठिकाणी देखील आपले पदाधिकारी जे आहेत त्यांना आपण कामाला लावले पाहिजे. आणि तिथं देखील याद्या असतील, प्रभाग असेल, तिथलं जे जे काही असेल, निवडणुका जिंकण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने आपण निवडणुका काय नवीन नाहीत आपल्याला, निवडणुका आपल्याला अनेक निवडणुका आपण लढवल्या. कोल्हापूरचं मग असे कोणीतरी नाव घेतलंय का, कोल्हापूरचा आपला धैर्यशील माने लोकसभेचा उमेदवार, सगळे म्हणाले होते निवडून येणार नाही, अख्खे सगळे लोक म्हणाले निवडून येणार नाही, पण तुमचा फक्त एकनाथ शिंदे म्हणाला हा निवडून येणार आणि त्याला निवडून आणलं. अशी अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे निवडणूक छोटी असू द्या मोठी असू द्या, ती ग्रामपंचायतीप्रमाणे लढवली पाहिजे. आपण ग्रामपंचायतीची छोटी निवडणूक असते गावाची, तशा प्रकारे आपण निवडणूक लढवली पाहिजे, तशा प्रकारे आपलं नियोजन असलं पाहिजे. आणि म्हणून हा गटप्रमुख जो आहे, हा बूथ प्रमुख जो आहे, हा निवडणुकीमध्ये आपल्यासाठी राबत असतो. आणि म्हणून त्याला जेव्हा जेव्हा मी मगाशी म्हणालो की अडचणीत असेल त्यावेळेस मात्र त्याला मदतीला उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं शंभूराज
विधानसभा आपण जिंकलेली आहे, अतिशय मोठ्या फरकाने जिंकलेली आहे पण अजून आपली लढाई संपलेली नाही. शत्रू कमजोर असला तरी सुद्धा तो कपटी आहे आणि म्हणून सावध राहा. आज पण तिकडं मुंबईमध्ये सगळे लोक एकत्र आलेले आहेत. निवडणूक आयोगाकडे गेले, सगळे निवडणूक आयुक्ताकडे गेले, सगळे एकत्र येऊन सगळे लोक त्यांना पराभव दिसू लागलेला आहे. कारण त्यांना माहित आहे की आपला पराभव निश्चित आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. मी काल म्हणाल महाआघाडी, महाविकास आघाडी, मी म्हणाल महाकन्फ्युज आघाडी आहे. काय करायचं तेच समजत नाही त्यांना, कन्फ्युजन आहे त्यांच्यामध्ये. एक जण एक बोलतो, दुसरा बोलतो, तिसरं बोलतो. त्यामुळे कुणात पायपोस नाहीये. एकात एक तंगड्या अडकून तेच पडतील. परंतु आपल्याला सावध राहायचं. पडतील म्हणून आपण सावध राहायचं नाही असं नाही. आणि मग ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे. इथून डायरेक्ट लोकसभेचीच निवडणूक आहे आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकांचा पुढच्या विधानसभेच्या निवडणुकांचा पाया आहे. आतापर्यंत एवढ्या निवडणुका सगळ्या एकत्र आल्या नव्हत्या. आता निवडणुका सगळ्या राज्य जिल्हा परिषदच्या आहेत, पंचायत समितीच्या आहेत, नगरपालिकांच्या आहेत, महापालिकांच्या आहेत, सगळ्या राज्यभरातल्या निवडणुका आहेत. आणि म्हणून जे 2-3 वर्ष निवडणुका झाल्या नाही त्या सर्व निवडणुका आता होत आहेत. आणि म्हणून हा पाया आपला मजबूत असला पाहिजे आणि म्हणूनच या निवडणुकांकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं काम यामध्ये बघा, तिकीट एकच मिळणार, पण तिकीट एक मिळालं तरी सुद्धा जो दुसरा इच्छुक आहे तो त्या लायक नाही असं मानण्याचं कारण नाही. कारण आपल्याकडे तुल्यबळ, आपल्याकडे ताकदीचे उमेदवार असतात. परंतु तिकीट एकाला मिळालं तर दुसऱ्याला देखील नाराज होण्याचं कारण नाही. आपल्याकडे सत्ता आहे, आपल्याकडे तालुका लेवलची पद आहेत, जिल्हा लेवलची पद आहेत, आपल्याला राज्य लेवलच्या महामंडळ आहेत, मंडळ आहेत. आणि म्हणूनच शंभूराज, आपण ती जी नेमणुका ज्या ठेवलेल्या आहेत त्या ह्याच्यासाठीच ठेवल्यात. या निवडणुकांमधून जे चांगलं काम करतील, ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांना याच्यापेक्षा मोठं पद मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण महायुतीने तो निर्णय निवडणुकीनंतर घेण्याचा निर्णय घेतलेला. आणि त्यामुळे नाराज होऊ नका बिलकुल. कोणाला तिकीट एकालाच मिळणार आणि म्हणून काम करत राहा. या पक्षामध्ये कुठेही वशिलेबाजी चालत नाही. या पक्षामध्ये अगोदर जे चालायचं ते चालत नाही. कारण एकनाथ शिंदे स्वतः कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल. जो काम प्रामाणिकपणे करेल त्याची नोंद घेतलीच जाईल याचा विश्वास ठेवा. कुणावरही अन्याय होणार नाही याचा विश्वास ठेवा. कारण मी एक कार्यकर्ता, एक शाखा प्रमुख, ते राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची संधी मला मिळाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. का पोटदुखी होते? एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणून का एवढी पोटदुखी? एक शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला म्हणून का पोटात दुखतंय? का एवढा द्वेष? का एवढं मत्सर? का एवढं विष मनामध्ये या एकनाथ शिंदे बद्दल? का दिवस रात्र एकनाथ शिंदे शिवाय तुम्हाला दिसत नाही कोण? जळी स्थळी काष्टी पाषाणी एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे जसं मोगलांच्या घोड्यानं देखील पाणी पिताना संताली फिरायला दिसायचे, तसं एकनाथ शिंदे तुम्हाला दिसतो. का एकनाथ शिंदे कामाच्या जोरावर एक मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला? का पोटदुखी आहे? बाळासाहेब असते तर शाबासकीची पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. परंतु जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासून हे घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य सरकार, आज पडेल उद्या पडेल परवा मुख्यमंत्री पद जाईल. काय एवढं जळत? काय एवढं? का मनामध्ये जो द्वेष? का? अरे मला तर महाराष्ट्रातल्या जनतेने मुख्यमंत्री बनवलं, तुम्हाला तर उचलून फेकून दिलं. तुमच्या कर्तृत्वामुळे, तुमच्या कामामुळे, तुम्ही घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे. आणि म्हणून यापुढे देखील एकनाथ शिंदेच्या नादाला लागू नका. एकनाथ शिंदे काम करत असतो. तुम्ही किती आरोप केले तरी सुद्धा मी आरोपाने नाही, आरोपाला कामातूनच उत्तर देत आलो. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने मला स्वीकारलं. म्हणून तर या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीवर
तुम्ही लोक माझ्या सोबत आहात म्हणून तर मला कसली चिंता नाही. कुणी काही करू दे, माझ्या केसाला धक्का लावण्याची हिंमत कुणी करू शकत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं जातो मी तिथं तिथं असं स्वागत होतं. रस्त्यावर उभे असतात, गॅलरीत असतात, गच्चीवर उभे असतात. हे प्रेम आहे. तुम्ही किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली तुम्ही, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, या सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला खूप काम करायचं आहे. एकच आपण महाबळेश्वर फेस्टिवल केला तर फार त्याला प्रतिसाद मिळाला. आता आपण काहीतरी कोयना बॅकवॉटर फेस्टिवल करतोय, तो आपण जास्ती दिवसाचा करतोय. आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांना रोजगार मिळेल. आणि मी माझं एक स्वप्न आहे, आपल्या या पश्चिम महाराष्ट्रातून, या जिल्ह्यातून जे नोकरीला मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये जायला लागू नये, त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे, इथंच काम मिळालं पाहिजे, हे आपण करतो. आणि म्हणून मुंबईकडे गेलेला माणूस पुन्हा आपल्या गावात आला पाहिजे, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणूनच आपण मोठमोठे विकासाचे प्रकल्प इकडे राबवतोय. त्याचा चर्चा वाप करत नाही. परंतु मी एवढंच सांगेन की या जिल्ह्यामध्ये आज आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते तिकडे रस्ते होत आहेत, पूल होत आहेत. अगदी कोयना नदीच्या पलीकडे लोकांना जाणं अशक्य होतं, तिथे एक नाही 3 पूल आपण करतोय. आणि त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर जे काही पर्यटक आहेत, या पर्यटकांना सोयी सुविधा मिळाल्या, ते निसर्गाचा आनंद ते घेऊ शकतात. आणि म्हणून हे जे काही जेवढं विकासाचं काम करायचं हे आपण करणारच आहोत. पण मी आपल्याला एवढंच सांगतो की ही निवडणूक जिंकायची असेल तर हा माझा जवळचा आहे, हा माझा लांबचा आहे, हे बिलकुल मनामध्ये ठेवता कामा नये. आपापसातले मतभेद गाडून आपण एकजुटीने, एक ताकदीने या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणूनच गुलाल आपल्यालाच उधळायचा, म्हणून कामाला लागा सगळ्यांनी. आणि शिवसेना माझी, मी शिवसेनेचा, या भावनेने घराघरामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करा. आज आपण शपथ घेऊया खऱ्या अर्थाने शिवसेना मजबूत करण्याची, हिंदुत्वाची शान राखण्याची, राज्याच्या प्रगतीची आणि महाराष्ट्राच्या समृद्धीची. आणि आपण शपथ घेऊया विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पक्षप्रवेशापूर्वी आता तुम्ही ज्यांचा उल्लेख केला